तर हाय बाळा, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? तर आजचा टॉपिक राहणार आहे आपला केमिकल बॉन्ड्स. कुठले बॉन्ड्स? केमिकल बॉन्ड्स. दोन टाईपचे केमिकल बॉन्ड्स असतात. एक बॉन्ड असतो आयोनिक बॉन्ड, एक आयोनिक बॉन्ड असतो आणि दुसरा असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. तो आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये डिफरन्स आणि त्यांची डीप इन्फॉर्मेशन तुम्हाला आज देतो. तर आयोनिक बॉन्ड हा नेहमी लक्षात ठेवायचं, जो बॉन्ड मेटल टू नॉन मेटल फॉर्म होतो तर आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. म्हणजे याची डेफिनेशन कशी होऊ शकते? द बॉन्ड फॉर्म बिटवीन मेटल अँड नॉन मेटल इज कॉल्ड एज आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्डचं कसं फक्त थोडंसं एक चेंजेस असतो त्याच्यामध्ये. तिथं कसं मेटल टू नॉन मेटल बॉन्ड फॉर्म होतं, तिथं बॉन्ड फॉर्म होतो तो दोन्ही नॉन मेटलमध्येच होतो. नॉन मेटल टू नॉन मेटल्स. द बॉन्ड फॉर्म बिटवीन नॉन मेटल अँड नॉन मेटल इज कॉल्ड एज कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्याचं आपण एक्झाम्पल घेऊया. आता आयोनिक बॉन्डमध्ये एक एक्झाम्पल आहे की कसा बॉन्ड फॉर्म होतो. तर त्याच्यामध्ये मी घेतो बघा सोडियम. हा काय मेटल, सोडियमचा केमिकल फॉर्म्युला आहे Na आणि एक नॉन मेटल घेतो Cl, म्हणजे त्याला आपण म्हणतो क्लोरीन. क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Cl. तो सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बनवून येणार की पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8, तिसऱ्या शेलमध्ये राहिलेला 1. ह्याच्यामध्ये 2,8, शेवटच्या शेलमध्ये 7. आता मेटलची एक प्रॉपर्टी माहीत असेल तुम्हाला की मेटल नेहमी इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि नॉन मेटल नेहमी इलेक्ट्रॉन काय करतो? एक्सेप्ट करतो. आणि ह्याच्या लास्ट शेल म्हणजे ह्याची जी व्हॅलेन्स शेल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 7. ह्याची जी व्हॅलेन्स शेल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे 1. तर मेटलची क्षमता आहे इलेक्ट्रॉन देण्याची. तर हा एक इलेक्ट्रॉन Cl ला देतो. मग हा एक इलेक्ट्रॉन जर Cl ला दिला तर इथं 2,8 आणि इथं काय होणार? 2,8,8. तर एक इलेक्ट्रॉन इथं दिला तरी ह्याची शेवटच्या शेलमध्ये 8 राहिले, म्हणजे ऑक्टेट राहिले. ह्याला एक इलेक्ट्रॉन देऊन ह्याच्या शेवटच्या शेलमध्ये पण काय फॉर्म केलं? ऑक्टेट फॉर्म केलं. म्हणूनच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यावर ह्या सोडियम आणि ह्या क्लोरीनमध्ये काय बनतो? एक बॉन्ड. त्या बॉन्डला आपण नाव देऊया आयोनिक बॉन्ड. ओके. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये कसं की दोन्ही नॉन मेटल किंवा 2 पेक्षा जास्त नॉन मेटल असलं तरी त्यांचा बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतो बघा तुम्ही, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. सो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण किती राहणार? 1च. म्हणजे एक ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे? 1. हा हायड्रोजन आहे तसाच हा पण हायड्रोजन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 8 आहे. मग ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार? हायड्रोजनचं ह्याचं येणार 1, ह्याचं येणार 2,6, ह्याचं येणार 1च. आता काय होतं? हे जो हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत ना, एकमेकांना इलेक्ट्रॉन देवाणघेवाण चालू असते त्यांच्यामध्ये. म्हणून आपण म्हणतो ना कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच काय? नॉन मेटल टू नॉन मेटल जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड. सो हायड्रोजन पण नॉन मेटल आहे आणि हा ऑक्सिजन पण नॉन मेटल. तर काय होतं? हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन ह्याला देतो आणि हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन ह्याला देतो. सो टोटली बनतं काय? 2, इथला एक ॲड झाला म्हणजे 7 आणि इथला एक ॲड झाला म्हणजे टोटल 8. तर शेवटच्या सेलमध्ये किती फॉर्म झाले? 8. म्हणजेच काय फॉर्म झालं? ऑक्टेट. म्हणूनच ह्यांच्यामध्ये काय बनलं बघा? एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनला. मग बनलं कसं? HOH, म्हणजेच आपण ह्याला लिहूया H2O. सो आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. आयोनिक बॉन्ड metal to non metal, covalent bond non metal to non metal. Thank you.